शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। नमस्कार। श्रीमदाद्य शंकराचार्य यांच्या चरित्राच्या कीर्तनमालेमधलं आजचं 5वं पुष्प गुंफण्याकरता हरिभक्तिपरायण पुंडलिकबुवा हळबे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते वेदशास्त्र संपन्न आहेत आणि वैदिक म्हणून कार्यरत असताना कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा गेली 2 तपाहून अधिक वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी कीर्तन सेवा केलेल्या आहेत। स्वतः उत्तम रचना करतात। अतिशय प्रासादिक अशा स्वरूपाचं कीर्तन आपल्याला आज नक्की ऐकायला मिळणार आहे। हळबेबुवांच्या साथीला आज सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक गंगाधरजी देव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तबल्यावरती सुप्रसिद्ध तबलावादक भरतजी कामत हेही उपस्थित आहेत। या तिघांचंही मी स्वागत करतो आणि बुवांना विनंती करतो की आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। स्थजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणता सारे जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा। गोवर्धन धर गोपाल नरताय गोवर्धन धर गोपाल नरताय गोकुल संकटहाय राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम कृष्ण हरे जय
दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा शरणागत दीन चरण्ये शरणागत दीन शरणागत दीन शरणा शरणागत दीना चरणे करुणा दृष्टि निहारी राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा क्षण काहीतरी स्वतःस विसरू गुरुचरणाते नित्य स्मरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू किती जन्मावे किती मरावे भ्रमण जीवाचे कधी तुटणार गुरु आज्ञा पाळिता आम्हाला शाश्वत सुख मोक्षही मिळणार भगवंताचे भक्त होऊन भगवंताचे भक्त होऊन कीर्तन रंगे रंग भरू गुरुरायाचे नाम गाऊन हा भवसागर पार करू चतुर्मुखाच्या करणी श्रुती तप तप ऐसे भाणी वदे पंच विषय भोगुनी नरतनु व्यर्थ जाय अशी जाणीवदे मानवी जीवन सार्थक कराया मानवी जीवन सार्थक कराया तापनाशना तप आचरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू सद्गुरु दर्शित उपासनाची जीव शिवाची भेट करी पुनरपि जननम पुनरपि मरणम नच हा फेरा संसारी पुंडलीक गुरुपदा नमितसे पुंडलीक गुरुपदा नमितसे सर्वही त्यांचे चरण धरू गुरुरायाचे नाम गाऊन हा भवसागर पार करू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ देव करील दया तयावरी देव करील दया तयावरी देव करील दया यावरी देव करील दया तयावरी देव करील दया पर म्हणून मती न धरी चराचरी स्वपर म्हणून मती न धरी चराचरी स्वपर म्हणून मती स्वपर म्हणून मती न धरी चराचरी निर्मल भाव जया करील दया तयावरी रक्षक जो सकला कमलापती रक्षक जो सकला कमलापती रक्षक जो सकला कमलापती जाणून न धरी बघा जाणून न धरी भया देव करील दया तयावरी आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी आनंद तनय म्हणे आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी आनंद तनय म्हणे तनय म्हणे या हरी कीर्तन
तनय म्हणे या हरी कीर्तनी आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी काशी प्रयाग गया काशी प्रयाग गया देव करील दया दयावरी देव करील दया देव करील दया देव करील दया पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ परमेश्वरानं दया करावी, परमेश्वराची कृपा आपल्यावरती व्हावी असं सर्वांना वाटतं, आपल्याला वाटतं. परंतु आपल्याला त्यानं दया करावी असं वाटल्यामुळं तो दया करत नाही. त्यानं दया करावी त्यासाठी कसं वागायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. आणि तेच आजच्या पद्यामध्ये आनंद तनय महाराज सांगत आहेत. देव करील दया तयावरी देव करील दया. देव कुणावरती दया करतो? देव दयाळू आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. देव दयाळू आहे. पण त्यानं दया करावी यासाठी आनंद तनय महाराज म्हणतात की स्वपरम म्हणून मती न धरी चराचरी निर्मल भाव जया तयावरी देव करील दया. ज्याच्या ठिकाणी आपपर भाव नाहीये. आपपर भाव या शब्दाचा अर्थ माझं आणि तुझं, मी आणि तू. जगामध्ये मनुष्य प्राणी जो दुःखामध्ये पडतो त्याला दोनच कारण जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेली आहेत. यः कश्चित् सौख्य हेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः देहे हंता तदुत्था स्वविषय ममता चेति दुःखास्पदे द्वे. देहाविषयीची अहंता आणि विषयाविषयीची महंता, ममता. म्हणजे मराठी शब्दात सांगायचं झालं तर माया आणि ममता या दोन गोष्टी जर आपण सोडल्या तर आपल्यासारखा सुखी कोणीच नाही. हे ज्याचं सुटलं त्याच्यावरती परमेश्वरानं कृपा केलीच पाहिजे. मनुष्यानं हळूहळू व्यापक व्हावं लागतं. पहिल्यांदा तो स्वतःचा विचार करतो, केलाच पाहिजे. किंबहुना स्वतःचा विचार केल्याशिवाय दुसऱ्याचा विचार करताच येत नाही. मुक्ताबाईनं ज्ञानेश्वरांना सांगितले, स्वतः तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या सगळ्या संतांनी अगोदर स्वतःचा उद्धार केला आणि मग जगाचा उद्धार करण्यासाठी ते मोकळे झाले. तुका म्हणे आता उरालो उपकारा पुरता. तर ही जी व्यापकता आहे ही पहिल्यांदा स्वतःपुरती असेल, पण नंतर कुटुंबापुरती वाढत चालली. त्यानंतर गावापर्यंत ती पोचली पाहिजे. हळूहळू या व्यापकतेचं क्षेत्र विश्वापर्यंत पोचलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले? हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. हे विश्व हे माझं घर आहे. केवढी व्यापकता आहे. वसुधैव कुटुंबकम.
आपल्याला 2 माणसांचा संसार करता येत नाहीये. वसुधैव कुटुंबकम राहू द्या बाजूला. सध्याच्या काळामध्ये घरामध्ये 2 माणसं असतात, पण त्यांना सुद्धा संसार सुखाचा करता येत नाहीये. इथं आपली संस्कृती सांगते की आपल्याला विश्वाचा संसार करायचा आहे. तो संसार या संतांनी केला. हे विश्वची माझे घर. विश्वची माझे घर या शब्दाचा अर्थ काय? माझ्या घराविषयी मला जे प्रेम वाटतं तेच प्रेम मला शेजाऱ्याच्या विषयी वाटलं पाहिजे. हे नुसतं तोंडानं सांगून नाही चालणार, ते कृतीत दिसलं पाहिजे. आपल्या अंगणातला कचरा काढत असताना तो कचरा जर शेजाऱ्याच्या दाराशी लोटला असेल तर हे विश्वची माझे घर हे होत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, दया करणेचे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपल्या भारतामध्ये गुलामगिरी फारशी बघायला मिळाली नाही. दास प्रथा होती पण गुलामगिरी नव्हती. पण ती दास प्रथा सुद्धा मर्यादित होती. याचं कारण तुकाराम महाराजांसारखे संत मार्गदर्शन करायला होते. त्यांनी सांगितलं की दया करण्याचे पुत्रासे तेची दासा आणि दासी. असं प्रेम दुसऱ्यावरती करायला लागलं. तसं करण्याची मनोवृत्ती मिळायला पाहिजे. एवढी व्यापकता आपल्या ठिकाणी असली पाहिजे, म्हणजे मग परमेश्वर दया करतो. देव करील दया. काय झालं? एक गृहस्थ नोकरीसाठी मुंबईला जायचा आणि राहायचा पुण्यात. तर मुंबईत त्याला राहायला जागा नव्हती आणि घेणं परवडत नव्हतं. त्याची पुण्यात जागा होती, नोकरी मुंबईला होती. रोज तो मुंबईला जायचा आणि रोज पुण्यात यायचा. अनेक वर्ष असं चाललं होतं. पण एक दिवस त्याला काहीतरी 8-10 दिवसाची सुट्टी मिळाली आणि त्या सुट्टीमध्ये सहसा जे कोणी करत नाही ते यानं केलं. काय केलं? ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. सुट्टीमध्ये आधी ज्ञानेश्वरी. काहीतरी आईवडिलांची पुण्याई म्हणा, संस्कार म्हणा असतील. आणि ती ज्ञानेश्वरी वाचत असताना ही ओवी त्याच्या वाचनात आली, हे विश्वची माझे घर. आणि एकदम लाख प्रकाश पडल्यासारखं झालं. आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गेला मुंबईला नोकरीला. ऑफिसमध्ये गेला, दिवसभराचं कामकाज केलं आणि संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर एका हम रस्त्याच्या कडेला एक टुमदार घर बघितलं. याच्या भाग्यानं त्या घराचं दार उघडं होतं. हा घरात शिरला. अजून याचं भाग्य की त्या घराचं दार उघडं होतं आणि आतमध्ये कोणीच नव्हतं. हा आतमध्ये गेला, लाईट लावला, पंखा लावला आणि कोचावरती हुश्य करत बसला. आपल्या घरात बसतात तसं. कोणीतरी बाहेर आलंय याची चौल आतमध्ये लागली आणि मालकीणबाई बाहेर आल्या. बाहेर आल्याने पाहतायत तो हे अनोळखी गृहस्थ. तिला विचारलं, आपण कोण आहात आणि तुम्ही इथं कशासाठी आला आहात? तेव्हा यानं सावकाशपणानं उत्तर दिलं, मी हे माझं घर म्हणून इथं आलोय. हे तुमचं घर? मग आत्तापर्यंत तुम्ही मला या घरात कोणी कधी दिसला नाहीत. ते आजच कुठून तुम्हाला या घराची आठवण झाली? कोण पाहिजे तुम्हाला? पुन्हा यानं सावकाशपणानं सांगितलं, मला कोणीही नकोय, हे घर माझं आहे. हे तुमचं घर? हे तुमचं घर कसं काय? अहो, तुम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली आहे का? तिनं सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचलेली नाही. पण ज्ञानेश्वरीचा आणि या तुमच्या घराचा काय संबंध? अहो, हेच घर घेऊन काय बसलाय? या जगातली सगळी घरं माझी आहेत. हे विश्वची माझे घर. हे ऐकल्यानंतर ती मुंबईतली बाई होती. तिनं ताबडतोब सांगितलं,
हे घर जसं तुमचं आहे तसं समोरची पोलीस चौकी पण तुमची आहे, चला तिथे. अहो, एखादा पाहुणा आपल्याकडे आला म्हणजे आपण त्याचं स्वागत करतो आणि त्यातून तो आपल्या जवळचा असेल आणि बऱ्याच दिवसांनी आला असेल तर आपण त्याला प्रेमानं सांगतो की बऱ्याच दिवसांनी आला आहात, आता 4 दिवस तरी कमीत कमी राहा, निसंकोचपणानं राहा, हे घर तुमचंच आहे असं समजा. आता तुमचंच आहे घर असं समजा म्हटल्यानंतर त्या पाहुण्यानं तिजोरीच्या चाव्या मागाव्यात का? हे विश्वची माझे घर याचा अर्थ जरा समजून घेतला पाहिजे. काही गोष्टी या भावनिक असतात आणि म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी फार महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. भावाद्वैतम सदा कुर्यात, भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहिचित, अद्वैतं त्रिषु लोकेषु नाद्वैतं गुरुणा सह. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. ही जी एकरूपता आहे, हे जे अद्वैत आहे, हे भावनेत असलं पाहिजे, क्रियेमध्ये ते कधी संभवत नाही. प्रत्यक्ष क्रिया जी आहे ती द्वैतातूनच होत असते आणि म्हणून जोपर्यंत आपण ब्रह्मरूप झालो नाही तोपर्यंत या सगळ्या क्रिया द्वैतातून होत असतात. जोपर्यंत आपण भगवत रूप झालो नाही तोपर्यंत भजन करावं लागतं. भगवत रूप प्राप्त झाल्यानंतर मग जे होतं ते भजनच असतं, त्याला वेगळं करावंच लागत नाही. अशी ज्याची मनोधारणा आहे, असं ज्याचं मन मोठं झालंय, त्याच्यावरती परमेश्वर दया करतो. देव करील दया. महाभारतामध्ये एक घटना आहे. शांती पर्वाच्या 43व्या अध्यायामध्ये ही घटना वर्णन केलेली आहे. 2 जण भाऊ होते. एकाचं नाव होतं शंख आणि धाकट्या भावाचं लिखित. लिखित आणि शंख हे दोघे भाऊ बाहुदा नदीच्या काठावरती राहत असत. दोघांचे स्वतंत्र आश्रम होते. आणि एक दिवस हा लिखित नावाचा भाऊ शंखाच्या आश्रमात आला. तेव्हा आश्रमात शंख नव्हता, कुणीच नव्हतं. आता तो येईपर्यंत थांबावं म्हणून हा लिखित त्या ठिकाणी थांबला. एवढ्यात त्या लिखिताला त्या भावाच्या आश्रमासमोर असणारी काही फळझाडं, त्या झाडावरती काही फळं पिकलेली दिसली. यानं त्यातली काही फळं खाली पाडली आणि ती खाऊ लागला. एवढ्यात त्याचा भाऊ त्या ठिकाणी आला. तो भाऊ आल्यानंतर त्या भावानं या फळं खाणाऱ्या भावाला विचारलं, लिखिता, ही तू फळं कुठून आणलीस? तो म्हणाला, कुठून आणलीस म्हणजे हे काय, तुझ्याच झाडावरची आहेत, कुणाला विचारून घेतलीस? माझ्या आश्रमातल्या झाडावरची फळं तू कुणालाही न विचारताना घेतलीस, याचा अर्थ काय झाला कळलं का तुला? तू चोरी केलीस. जा आणि या परिसरात जो राजा आहे त्या राजाकडे जा आणि चोरी केल्यानंतर काय शिक्षा असते ती शिक्षा भोगून ये. आता हे ऐकल्यानंतर हा धाकटा भाऊ काय म्हणाला? तो असा नाही म्हणाला, अरे तुझ्या झाडावरची फळं घेतली, तू भाऊ आहेस माझा, असं तो म्हणाला नाही. कल्पना करा, आपल्या बाबतीत असं काही घडलं तर आपण काय करू? आपली प्रतिक्रिया काय असेल? बघून घेईन, इथून सुरुवात होईल. मी आपल्याला काही हजार वर्षापूर्वीचा दृष्टांत सांगतोय की जेव्हा माणसांची मनं फार मोठी होती, एकमेक धर्माच्या बंधनामध्ये बांधले गेलेले होते आणि म्हणून सर्वजण सुखी होते, तो धाकटा भाऊ त्या थोरल्या भावाला म्हणाला, लिखित शंखाला म्हणाला, दादा मला तू आठवण करून दिलीस, माझ्या लक्षात आलं नाही.
तुझे आणि माझे दोघांचे स्वतंत्र आश्रम आहेत. तुझ्या आश्रमामध्ये आल्यानंतर तुझ्या आश्रमातली वस्तू मी तुला विचारूनच घेतली पाहिजे. कसं विस्मरण झालं माहीत नाही, पण तुला धन्यवाद. जातो मी. आणि हा कुठं गेला? त्या राज्याचा राजा होता सुद्युम्न. त्या राजाकडे गेला. आता हा असा स्वधर्मानं वागणारा माणूस राजाला केव्हाही पूज्य असे. त्यानं मोठ्या आदरानं त्याचं स्वागत केलं. पण तो लिखित म्हणाला, राजा, मी तुझं स्वागत घेण्यासाठी आलो नाही आहे. आज माझ्याचकडून माझ्या भावाच्या आश्रमामध्ये चोरी घडली आहे. माझ्या भावाच्या आश्रमामध्ये चोरी घडली आहे. तुझ्या राज्यामध्ये चोरी केल्यानंतर जी शिक्षा असेल ती मला ते तू दे. राजा म्हणाला, भूदेव, काय सांगताय? भावाच्या आश्रमातलं एक फळ तुम्ही झाडावरचं काढून खाल्लं आणि त्यासाठी तुम्ही माझ्याकडे चोरीची शिक्षा भोगायला आलात? नाही नाही, मी तुम्हाला ती अशी शिक्षा करणार नाही. तेव्हा तो लिखित राजाला म्हणाला, राजा, तू चुकतोयस. तो लिखित तर राजाला सांगतोय की तू चोरी केली असताना शिक्षा देणार नाही म्हणतोयस. याचा परिणाम काय होईल माहीत आहे काय? अन्यायासी राजा न करिता दंड, अन्यायासी राजा न करिता दंड. अन्यायासी राजा न करिता दंड, बहुत आडदांड पीडित जना, बहुत आडदांड पीडित जना. अन्यायाची राजा न करीत दंड. अन्यायासी राजा न करीता दंड, बहुत आडदांड पीडिती जना. अरे तू आज मला सोडलंस तर उद्या दुसरा कोणीतरी गुंड येईल आणि त्यालाही तुला सोडून द्यावं लागेल. परवडेल तुला? आज मी आपणहून तुझ्याकडे आलोय, मला शिक्षा कर, ते तुझं कर्तव्य आहे. अखेर त्या राजाचा नाईलाज झाला आणि त्या राजानं त्या लिखिताचे हात तोडले. हात तोडलेल्या अवस्थेमध्ये हा लिखित शंखाकडे आला. त्याचे ते तुटलेले हात बघितले आणि त्या शंखानं त्या लिखिताला सांगितलं, लिखिता, जा, बाहुदा नदीवरती जा आणि तिथं ब्रह्मयज्ञ करून ये. त्या लिखिताला कळेना हा काय सांगतोय, पण थोरला भाऊ आहे, त्याने सांगितलं की करायचं. तो अयोग्य काही सांगणार नाही, विश्वास होता. गेला नदीवरती. आता ब्रह्मयज्ञ या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या पितरांना पाणी देणं. आपल्याकडे काही नित्य कर्म सांगितलेलं आहे. जशी नित्य त्रिकाल संध्या सांगितलेली आहे त्याप्रमाणे नित्य ब्रह्मयज्ञ सांगितलेला आहे. आता हा ब्रह्मयज्ञ करण्यासाठी त्या बाहुदा नदीच्या काठावरती बसला, पण आता तर्पण करणार कसं? कारण हात नाही आहेत. एवढ्यात त्याला त्याचे हात परत आले आणि परत आलेल्या हाताने त्यानं ते तर्पण केलं आणि पुन्हा तो आपल्या भावाकडे आला आणि त्यानं आपले हात दाखवून त्याला नमस्कार केला. तेव्हा शंख म्हणाला, हे तुझे जे तुला हात परत मिळालेत ते मी दैवी सामर्थ्यानं केलंय. तेव्हा तो लिखित म्हणाला, तुला हे जर करता येतं तर मग तूच का नाही हात तोडलेस माझे? त्या राजाकडे कशाला पाठवलंस? तेव्हा तो शंख म्हणाला, शिक्षा करण्याचा, शासन करण्याचा अधिकार माझा नाही, तो राजाचा अधिकार आहे आणि म्हणून तुला त्याच्याकडे पाठवलं. तर या दोघा भावांची नैतिक भूमिका केवढी उच्च आहे लक्षात घ्या. एकमेकांना एकमेक धर्मानं कसं वागायचं त्यासाठी सहाय्य करतायत. त्या कुंतीनं पांडवांचा जेव्हा निरोप घेतला तेव्हा शेवटचा उपदेश तिनं त्यांना केला,
धर्मे ते धियतां बुद्धी मनस्तु महदस्तकम. तुमची बुद्धी धर्मामध्ये राहू दे आणि तुमचं मन मोठं होऊ दे. देव करील दया तयावरी देव करील दया. परमेश्वरानं दया करावी असं वाटत असेल तर त्यासाठी हे महत्वाचं आहे. दुसऱ्याविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे. मगाशी मी आपल्याला ज्ञानदेवांचं उदाहरण सांगितलं. हे विश्वची माझे घर. जगद्गुरु शंकराचार्य एक पाऊल त्याच्या पुढे आहेत. आपल्याला सांगतो, आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा एक श्लोक म्हणावा. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः. असा जो श्लोक आहे तो म्हणावा. बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. आपण जेवतो कशासाठी? आपलं उत्तर कदाचित वेगळं असेल, पण जगद्गुरु शंकराचार्यांची अपेक्षा आहे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. ज्ञान आणि वैराग्य याच्यासाठी मला भिक्षा हवी आहे. ज्ञानाशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान नाही. अशा तऱ्हेनं हे भोजनाच्या वेळेला म्हटला जाणारा हा श्लोक त्याचा शेवट जगद्गुरु शंकराचार्यांनी कसा केलाय? स्वदेशो भुवनत्रयम्. म्हणजे शंकराचार्यांच्या दृष्टीनं हे सगळं त्रैलोक्य म्हणजे माझं घर आहे. अहो, इथं आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवता येत नाहीये आणि या संतांनी सगळ्या जगाचा कचरा काढून टाकलाय. आज आपल्या घरात सगळ्यात अस्वच्छ जर कोणता भाग असेल तर ते म्हणजे देवघर. मुळात ती देवघर फार लोकांच्या घरी नसतंच, पण चुकून असलं तर सगळ्यात अस्वच्छ. अशी जर आपली देवाविषयी धारणा असेल, मला इमानदारीनं सांगा, त्या परमेश्वरानं आपल्यावरती दया करावी कशी? मला आपल्याला एक सांगायचं आहे की असा ज्यांचा सदाचार आहे की इतके जे विश्वव्यापक झालेले आहेत त्यांच्यावरती परमेश्वर दया करणारच ना. मग अशी ज्यांच्यावरती परमेश्वरानं दया केलेली आहे त्यांना या जगात भय कोणाचं आहे? त्यांना या जगामध्ये भय बाळगण्याचं कारण नाही. रक्षकाचो सकला कमलापती जाणून नधरी भया तयावरी देव करील दया. सदाचारानं राहावं, उपासना करावी, भीती बाळगण्याचं मुळीच कारण नाही. कोणत्याही काळात असलो तरी कुणाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. त्या स्वामी समर्थांच्या फोटोवरती अलीकडे एक वाक्य लिहिलेलं असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता याचा अर्थ असा करायचा का की तू कसाही वाग, वाटेल ते कर, भ्रष्टाचार कर, घोटाळे कर, अत्याचार कर, मी तुझ्या पाठीशी आहे, असा त्याचा अर्थ करायचा का? सोलापूरला एक वकील होते बरं का. ते सोलापूरचे वकील लोकांना सांगायचे, तुम्ही कोणताही गुन्हा करा, माझ्याकडे या, मी तुम्हाला निर्दोष सोडवीन. आणि ते खरंच सोडवत होते. पण स्वामी समर्थ मात्र असं करणार नाहीत. ते गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाहीत. ते म्हणतील सदाचारानं राहा, प्रामाणिक राहा, माझं भजन कर, मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अलीकडे क्लीन चिट दिली जाते, त्यातलं हे प्रकरण नाही बरं का. ईश्वरी घटना आपल्याप्रमाणे बदलत नाही. ईश्वरी घटना ईश्वरानं जेव्हा केव्हा निर्माण केलेली आहे ती अजूनही जशीच्या तशीच आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत तशीच राहायची आहे.
हे त्या ईश्वरी घटनेचं वैशिष्ट्य आहे. ती बदलावी लागत नाही, बदलत नाही. ईश्वराला सुद्धा ती बदलता येत नाही. काही त्या घटनेचं वैशिष्ट्य असेल. तेव्हा परमेश्वराच्या दरबारातला नियम निश्चित झालेला आहे. तो जेव्हा हे विश्व निर्माण झालं तेव्हाच त्याने तो केलेला आहे. कुठला नियम आहे तो? ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. तू जसा असशील तसा मी असेल. परमेश्वराला त्रैलोक्याचा कारभार करायचा आहे. त्याला असं बावलट राहून कसं चालेल? त्याला सदैव सावध राहावं लागतं. त्यानं आपला नियम लपवून ठेवलेला नाही. समर्थ रामदासाने जणू काही त्याचंच भाषांतर केलंय. जरी भाव असेल माईक तरी देवही होईल महाठक. नवलतयाचे कौतुक जैशास तैसा. परमेश्वरा जशास तसा आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा. वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर. तुमचा भाव जसा असेल तसा देव आहे. त्या सोलापूरला एक कवी होते, जाना पवार. मी जाना पवार म्हटलं का? नाही नाही, राणा पवार. राणा पवार, जाना पवार नाही, राणा पवार. तर त्यांना विचारलं गेलं, ओ तुम्ही देव पाहिलाय का? ते म्हणाले नाही. प्रामाणिक होते, नाही पाहिला म्हणाले. पण ठीक आहे, पाहिला नसला तर तुम्ही कवी आहात. जे न देखे रवी ते देखे कवी म्हणे. तर या न्यायानं तुम्ही देव जर मानता तर तो कसा आहे ते निदान शब्दात तरी सांगा ना. त्या राणा पवारांनी उत्कृष्ट शब्दात देवाचं वर्णन केलं. नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, नका विचारू. नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. देव असे मनी भाव जसा, देव असे मनी भाव जसा. नका विचारू देव कसा, नका विचारू, नका विचारू, नका विचारू देव कसा. नका विचारू देव कसा, देव असे मनी भाव जसा. तुमच्या मनामध्ये जसा भाव असेल तसा देव आहे. एक आहे. ईश्वराची उदारता इथं आपल्याला दिसू शकते की तो आपल्याला एवढी सवलत देतो की आतापर्यंत तू काय केलंस ते मी विचारणार नाही, पण इथून पुढं मी तुझा स्वीकार केल्यानंतर जर अयोग्य वागलास तर चालणार नाही. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. मागं काय केलंस ते विचारणार नाही. इथून पुढं जर सुधारणार असशील, चांगला वागणार असशील आणि मला शरण यशा येणार असशील तर मी तुझा उद्धार करीन. पण जर यानंतर उलटलास तर मात्र पूर्वीची पाप आणि हा विश्वासघात या सगळ्याची जबरदस्त शिक्षा भोगावी लागेल. सध्या कसं आहे, पक्षांतर केलं की सगळी पापं धुवून जातात, पण ती सगळी पापं पुन्हा यमदरबारात आपल्या बोकांडी येऊन बसतात.
आणि म्हणून आपल्याला निर्भय व्हायचं असेल, परमेश्वराची कृपा मिळायची असं वाटत असेल, परमेश्वरानं दया करावी असं वाटत असेल, रक्षक जो सकला कमलापती जाणून न धरी भया तयावरी देव करील दया. श्रोते हो, हे सगळं आपण कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतो आहोत, ऑनलाईन कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतो आहोत. या कीर्तनाचं महात्मा माहिती आहे का? आजच्या पद्यामध्ये आनंद तनय महाराजांनी ते सांगितलंय. आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी काशी प्रयाग गया तयावरी देव करील दया. सध्या ज्या काळातून आपण जातो आहोत तो भयानक आहे. त्यामुळं काशी प्रयाग गया हे प्रत्यक्ष करणं अत्यंत अवघड आहे. पण आमच्या संतांनी ती अडचण ठेवली नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाट काढता आली पाहिजे, मार्ग काढता आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आनंद तनय म्हणे या हरिकीर्तनी काशी प्रयाग गया. या कीर्तनातच तुम्हाला काशी प्रयाग गया त्रिस्थळी यात्रा केल्याचं पुण्य मिळेल. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम. कीर्तनामध्ये महत्त्व 3 गोष्टींना आहे: भगवंत, भक्त आणि भजन. हीच काशी प्रयाग गया. शेवटी कसं आहे, आपली श्रद्धा कशी आहे त्याला महत्त्व आहे, आपला भाव कसा आहे त्याला महत्त्व आहे. भाव धरी तरी तारील पाषाण, असं तुकाराम महाराज म्हणाले. आणि हा भाव स्वतः तुकाराम महाराजांचा होता. बहुतेक सगळी संत मंडळी सगळीकडे तीर्थयात्रा करत हिंडलेली आहे जगाच्या उद्धारासाठी, पण त्या मानानं तुकाराम महाराज मात्र फार हिंडलेले नाहीत. त्यांचा भाव असा होता की माझी काशी पांडुरंगाच्या पायाशी. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, मन चंगा तो काथवट में गंगा. हे काथवट नावाचं एक पात्र असतं बरं का. इकडे शहरातल्या लोकांना बहुतेक ते कळणार नाही, आमच्या कोकणामध्ये ते आहे, अजून आहे. म्हणजे आपल्याला कळण्यासाठी त्याचं वर्णन करायचं झालं तर लाकडी टब, लाकडी टब. आपलं मन शुद्ध असेल, पुन्हा त्याच्यामध्ये आपण तत्वज्ञान आणू शकतो. काय आहे, सवलत दिली की त्याचा किती फायदा घेऊ हे सांगता येणार नाही. आणि म्हणूनच संतांना असंही सांगावं लागलं आणि तसंही सांगावं लागलं. पण ते कुणाला सांगितले, कोणी सांगितले, कोणत्या परिस्थितीत सांगितलंय ते लक्षात घेऊन अर्थ लावावे लागतात. स्वतःच्या सोयीचाच केवळ अर्थ लावून चालत नाही. तेव्हा मला आपल्याला हे सांगायचं की या कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला काशी प्रयाग गया यात्रा केल्याचं पुण्य मिळू शकतं.
शेवटी मानला तर देव नाहीतर दगड. आणि याला तुकारामांच्या अभंगाचा आधार आहे. पाषाणची देव पाषाण पायरी, पाषाणची देव पाषाण पायरी, पाषाणची देव पाषाण पायरी. पूजा एका बरी पाया ठेवी, पूजा एका बरी पाय ठेवी, पाषाणची देव पाषाण पायरी. पाषाणची देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. एकाच दगडाचे दोन विभाग केले. एका भागाचा देव केला, देवाची मूर्ती केली, आणि दुसऱ्या भागाची पायरी केली. पायरीवरती पाय ठेवताना भाव निराळा, आणि देवाच्या मूर्तीकडे बघत असताना भाव निराळा. भावनेत सगळं आहे. फळ जे आपल्याला मिळतं ते नवसाचं मिळत नाही, स्थानाचं मिळत नाही, श्रद्धेचं फल मिळतं. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. श्रद्धेचं फल मिळतं, नवसाचं फल मिळत नाही, स्थानाचं फल नसतं. श्रद्धा कशी? अचलां श्रद्धाम. श्रद्धेला सुद्धा विशेषण दिलंय भगवंतांनी, अचलां श्रद्धाम. मंदिरामध्ये अनेक खांब असतात. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचे खांब मोजता येत नाहीत म्हणतात. नेवाशेला खांबाचं मंदिर आहे, सोनोपंत दांडेकरांनी ते बांधलंय. त्या ठिकाणी पूर्वी मशीद होती. सोनोपंत झगडले, हा झगडा कोर्टात गेला. परकीयांचं राज्य होतं, गठ्ठा मतांचा संबंध नव्हता, आणि म्हणून 8 वर्षात निकाल लागला. सोनोपंतांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं. त्या मंदिरात देवता कोण आहे माहिती आहे काय? मोडका खांब. मशिदीत येतो तसाच होता. त्याचं वैशिष्ट्य काय? तर त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. आता याला पुरावा काय? त्या खांबाला ज्ञानेश्वर महाराज टेकून बसले होते कशावरून? अशी चर्चा कोणी केली नाही, कारण त्यावेळी बुद्धिवादी इतके चेकाळले नव्हते. सतया श्रद्धया युक्तः. मनामध्ये श्रद्धा असेल, मन पवित्र असेल, तर त्या खांबाला स्पर्श केल्यानंतर मन उचंबळून येतं. हे कशाचं फल आहे? हे श्रद्धेचं फल आहे, हे वृत्तीचं फल आहे, हे मनोधारणेचं फल आहे. आणि म्हणून देव नवसाला पावतो, देव श्रद्धेला पावतो. देव पावतो की नाही, नवसाला पावतो की नाही असा जर प्रश्न विचारला तर म्हटलं तर पावतो, म्हटलं तर नाही, असं पुणेरी भाषेमध्ये उत्तर देता येईल. याचा अर्थ काय? श्रद्धा असेल तर देव पावतो, श्रद्धा नसेल तर देवही नवसाला पावत नाही. आपल्याला जर खरंच देवानं आपल्यावरती दया करावी असं वाटत असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपपर भाव नष्ट व्हावा लागतो, त्यामुळं निर्भय अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. आणि मग अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपण जिथे बघू तिथे आपल्याला भगवंताचं स्वरूप बघायला मिळेल. आणि मग ईश्वराची दया यापेक्षा वेगळी ती काय असू शकते. आणि म्हणून आजच्या मूळ पद्यामध्ये कवी आपल्याला उपदेश करतो.
देव करील दया दयावरी देव करील दया. देव करील दया देव करील दया दयावरी. देव करील दया देव करील दया. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्रद्धांजली कीर्तन समिती पुणे यांच्याद्वारे आयोजित केलेल्या या जगद्गुरू श्रीमदाद्य शंकराचार्य चरित्र कीर्तन मालेसाठी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद आजपर्यंत लाभलेले आहेत. यापैकी आजचं आशीर्वचन ज्यांचं आपल्याला प्राप्त झालं आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर अजित महादेव कुलकर्णी. हे BMCC कॉलेजचे रजिस्ट्रार होते. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी याचेही ते माजी विश्वस्त आणि त्याचबरोबर ज्येष्ठ भागवतकार, पुण्यातल्या प्रसिद्ध जुन्या पठडीतील प्रवचनकारांपैकी एक म्हणून सर्वांना परिचित आहेत. भगवद्गीता ॲज अ वे ऑफ लाईफ म्हणजेच भगवद्गीता एक जीवन प्रणाली या विषयावर त्यांना PhD ही प्राप्त झालेली आहे. असे डॉक्टर अजित कुलकर्णी यांचं आशीर्वचन आज आपल्याला प्राप्त झालं आहे, ते आपण ऐकूयात. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमस्काराय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. नमस्कार. कीर्तन या महोत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी होतोय, याबद्दल अतिशय आनंद होतोय. भगवंतानी कीर्तन सेवा ही एक भक्तीचं प्रकार जरी असला तरी तो त्या ठिकाणी नुसता प्रकार नाही. सततं कीर्तयन्तो मां ये जना पर्युपासते. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. त्याची माध्यम निर्णयात त्यातलं एक कीर्तन हे माध्यम. या मंडळाने जे काही उपक्रम सुरू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. निरनिराळ्या माध्यमांनी लोकजागृती होणं
उत्तिष्ठ उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधार, हे जे सांगितलं जातं उपनिषदांमध्ये, त्याचा हा त्या ठिकाणी एक करत असलेला अभ्यास आहे. आणि म्हणूनच याचं आपणही चिंतन केलं पाहिजे. एवढं करायचंय का फक्त? नाही, तर आपण त्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये त्याचं मूलतत्व समजून घेऊ. त्या मूलतत्वाच्या अनुसार आपण आपल्या जीवनात त्याचा अंगीकार केला जावा, हा उद्देश आहे. नुसतं ऐकलं, फार छान झालं, ही गोष्ट असतेच, पण ते स्थूल रूप आहे. यासाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर त्याच्या सूक्ष्म चिंतनाचाही विचार केला पाहिजे. परिवर्तन हे घडलं पाहिजे, मनाचं, बुद्धीचं, विचारांचं, आमच्या क्रियांचं ऊर्ध्वगामी परिवर्तन घडलं पाहिजे. त्याशिवाय नाही होते. आणि म्हणूनच हे सगळं आचार्यांसारखं हे उत्तम प्रकारचं चरित्र, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, नाथ महाराज सांगतात. साधी गोष्ट नाही. या चिंतनाने अवगाहनाने सुद्धा तनुमन हे पवित्र होत असतं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच ही चरित्र, संतांचे चरित्र, महापुरुषांचे चरित्र पाहावी, चिंतन करावं, मनन करावं. आणि त्यामुळे आपल्या जीवनाचाही विकास त्यातून करून घ्यावा. भगवंतावरची दृढ श्रद्धा ही निर्माण होऊन तिच्यापासून एक प्रेरणादायक विचार निर्माण झाले पाहिजे, पिढीसुद्धा निर्माण झाली पाहिजे. आणि त्यामुळे एक प्रकारचा आनंद जीवाला मिळाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात घ्यायचे. आणि यासाठी जर काही असेल तर हेच आहे की अशा प्रकारच्या उपक्रमामधून मनुष्याने आपल्या जीवनाचा विकास साधला गेला पाहिजे, हा त्याच्यातला भाग आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचंही कार्य इतकं अफाट आहे. त्यांनी हिंदू धर्माची प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे, पुनर्स्थापना केलेली आहे. जे भगवंताचं कार्य आहे, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, तसं एका अर्थाने हे कार्य करण्यासाठी जैन आणि बुद्ध या दोन प्रकारच्या संप्रदायांचा फार मोठा परिणाम समाजावरती झाला होता. आणि त्यातून लुप्त होईल की काय अशा प्रकारची धारणा त्या ठिकाणी झाली. म्हणूनच या ठिकाणी शंकराचार्यांनी येऊन धर्मस्थापना केलेली आहे. त्याचे एक एक विविध पैलू आहेत त्यांच्या चरित्राचे. या चरित्राचे पैलू आता या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पुढे प्रगट होतीलच. आणि त्याचंही चिंतन आपल्याला करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. या उपक्रमासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्याप्रमाणे आपण त्याचा आनंद घ्यावा, आम्ही आनंद घेऊ, अशा स्वरूपाचा विचार आपल्या पुढे मांडून मी माझे 2 शब्द थांबवतो. हरिओम तत्सत. या श्रीमदाद्य शंकराचार्य चरित्र कीर्तन मालेतलं उद्याचं कीर्तन महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध समर्थभक्त कीर्तनकार हरिभक्तिपरायण मकरंद बुवा सुमंत यांचं होणार आहे. त्यांचा विषय आचार्य आणि मंडन मिश्र यांच्यातला वाद हा असणार आहे. तेव्हा उद्या सायंकाळी 6 वाजता याही कीर्तनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा, ही विनंती. ज्यांना कोणाला या महोत्सवाकरता आर्थिक योगदान देण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी
स्क्रीनवरती दिसणाऱ्या 2 नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरती UPIच्या माध्यमातून ते योगदान द्यावं ही विनंती. याचबरोबर मी हळबेबुवांना विनंती करतो की त्यांनी आख्यानाला प्रारंभ करावा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर भजन करूया. जय जय शंकर आचार्या करूया मजला परिचर्या. 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 श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्यांचं चरित्र आपण ऐकत आहोत. काही विभूती अशा या भारत देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत की त्या जर झाल्या नसत्या तर आपण कुठे असतो कुणास ठाऊक. छत्रपती शिवाजी राजे झाले नसते तर हिंदू धर्माचं काय झालं असतं. तसेच जगद्गुरु शंकराचार्य झाले नसते तर वैदिक धर्माचं काय झालं असतं. त्यामुळे अशा लोकांचे चरित्र सांगणं हेच मोठं आव्हान आहे. पण असं आहे, गरुडानं भरारी मारली म्हणजे चिमणीनं ओढूच नाही असं मुळीच नाही. यथाशक्ती यथामिती शंकराचार्यांचं ऋण लक्षात घेऊन आम्ही कीर्तनकार मंडळी वेडे वाकुडे गायीन परी तुझाचे म्हणवीन या न्यायानं शंकराचार्यांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. शंकराचार्य विद्यार्थ्यांना पाठ देत होते. आता इथे गंमत कशी आहे माहिती आहे का. सामान्यतः पाठशाळेमध्ये गुरु मोठे असतात, विद्यार्थी लहान असतात. पण शंकराचार्यांची पाठशाळा काही वेगळीच होती. वृद्धा शिष्या गुरुर्युवा. इथे शंकराचार्य ज्यांना शिकवत होते ते विद्यार्थी वृद्ध होते आणि आचार्य तरुण होते. मुळात आचार्यांचं एकंदर आयुष्य 32 वर्षांचं. म्हणजे अगदी तारुण्यामध्येच त्यांनी जगाचा निरोप घेतला. असे हे जगद्गुरु शंकराचार्य पाठशाळेमध्ये एक दिवस नित्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पाठ देत आहेत. आणि एवढ्यामध्ये वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून व्यास महर्षी त्या पाठशाळेमध्ये आले. आता हे शंकराचार्य कोण आहेत. भगवान शंकराचार्यांचा अधिकार सामान्य नाहीये. ते साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत. म्हणजे एका बाजूला शंकराचार्य हे शंकराचे अंश आहेत आणि आलेले व्यास हे विष्णूचे अंश आहेत. आचार्य शिवाचे अंश विष्णूचा महर्षी व्यास. आचार्य शिवाचे अंश विष्णूचा महर्षी व्यास.
आचार्य शिवाचे अंश विष्णूच महर्षी व्यास. आचार्य शिवाचे अंश विष्णूच महर्षी व्यास. ते वृद्ध विप्र घेऊन ते वृद्ध विप्र वेशात येऊन परीक्षा घेत. ते वृद्ध विप्र वेशात येऊन परीक्षा घेत. हे वृद्ध विप्र वेशात येऊन परीक्षा घेत. अति बिकट प्रश्न योजून करीतियाचा संधान. अति बिकट प्रश्न योजून उसती होतया लागून. अति विनम्र यतिवर झाले. अति विनम्र यतिवर झाले. वेदांत तत्व बोलियले संतुष्ट व्यास मग केले. वदति ते व्यास प्रत्यक्ष ब्रह्मसूत्र करिले भाष्य. वदति ते प्रिया ते दृश्य मग नृत्य करीते भाष्य. व्यासानी ब्रह्मसूत्रांना अनुलक्षून शंकराचार्यांना प्रश्न केले आणि अत्यंत विनम्रतेनं जगद्गुरु शंकराचार्यांनी व्यासांच्या प्रश्नांना यथार्थ उत्तर दिली. त्या उत्तरानं व्यास महर्षी संतुष्ट झाले आणि संतुष्ट झालेल्या व्यासानी शंकराचार्यांना ब्रह्मसूत्रावरती भाष्य करायला सांगितलं. आणि जगाच्या पाठीवरती असणारे पंडित त्या पंडितांना वादात जिंकून वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करायला सांगितला. शंकराचार्यांनी व्यासांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि हिमालयामध्ये शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र शारीर भाष्य तयार केलं. हिमालयामध्ये तपोवन नामाचं एक स्थान आहे. म्हणजे विष्णू प्रयागाच्या खाली बद्रीनाथाच्या जवळ शंकराचार्यांनी हे भाष्य लिहिण्यासाठी जागा निवडली. याच ठिकाणी त्यानंतर काही वर्षांनी ज्योतिषमठ पीठाची स्थापना झाली. आजही आपल्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शंकराचार्य बसत होते तो वृक्ष ती गुहा ह्याची परंपरा आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शंकराचार्य काशी सोडून प्रयागला आले. त्या प्रयाग क्षेत्रामध्ये कुमारील भट्ट देहांत प्रायश्चित्त घेत बसलेले होते. आणि हे जेव्हा शंकराचार्यांना कळलं तेव्हा ते कुमारील भट्टांना भेटण्यासाठी निघाले. येऊन पाहतात तो काय, धान्याच्या कोंड्याचा प्रचंड ढीग केलेला, सर्व बाजूनी तो पेटवलेला आहे आणि मध्यभागी कुमारील भट्ट बसलेले आहेत. शंकराचार्यांना बघितलं आणि कुमारील भट्टांनी त्यांना प्रणाम केला. शंकराचार्यांनी सुद्धा त्या कुमारील भट्टांना बघितल्यानंतर त्यांनीही त्यांना सांगितलं, महाराज आपला अधिकार फार मोठा आहे. थोर तुम्ही वैदिक माझ वाटे, थोर तुम्ही वैदिक माझ वाटे, थोर तुम्ही वैदिक माझ वाटे. थोर तुम्ही वैदिक माझ वाटे, थोर तुम्ही वैदिक माझ वाटे, थोर तुम्ही वैदिक.
प्रेम मनी नेत्री जलदाते, प्रेम मनी नेत्री जलदाते, प्रेम मनी नेत्री जलदाते, थोर तोने वैदिक माधवाते. मचला भेटे धर्मरक्षका, मचला भेटे धर्मरक्षका, मचला हे धर्म रक्षका, मचला भेटे धर्म रक्षका, मचला भेटे. करू चर्चा अद्वैताची मोठे, करू चर्चा अद्वैताची मोठे, थोर तोमे वैदिक माधवाटे, थोर तोमे, थोर तोमे, थोर तोमे वैदिक माधवा. महाराज, आपला अधिकार फार मोठा आहे. जैन बौद्ध नास्तिक मतांचं आपण खंडन केलंय आणि वैदिक कर्मकांड उज्ज्वल केलं. पण एवढ्यानं सर्व कार्य होत नाही. मला आपल्याशी चर्चा करायची आहे. ज्ञानकांड उज्ज्वल करून अद्वैत मताची प्रतिष्ठापना करायची आहे. मी आपला अग्नी शांत करतो. आपण बाहेर या. आपण पूर्व पक्ष उत्तर पक्ष करूया. कुमारील भट्ट म्हणाले, आचार्य आजवरी मी जे केले, आजवरी मी या शरीराने, आजवरी मी या शरीराने, आजवरी मी या शरीराने. आजवरी मी या शरीराने, आजवरी मी या शरीराने, आजवरी मी या शरीराने. जे काही केले, जे काही केले, आजवरी मी या शरीराने. ते सकलही तब कार्याचे, ते सकलही, ते सकलही तब कार्याचे, ते सकलही तब कार्याचे. एक अंग झाले से, एक अंग झाले से, आजवरी मी या शरीराने, आजवरी मी, आजवरी मी, आजवरी मी या शरीराने. आचार्य, मी हयातभर जे कार्य केलं ते आपलंच कार्य केलंय. निरीश्वरीवादी पंडितांनी वैदिक धर्म मार्ग पार बिघडवून टाकला, धुमाकूळ घातला या लोकांनी. या लोकांचं खंडन करण्याचं काम मला करावं लागलं. अत्यंत अवघड काम होतं. ते करण्यासाठी
मी त्या निरीश्वर मंडळींच्या मेळाव्यात शिरलो, त्यांच्यातल्या पंडितांना गुरु केलं. हे सगळं प्रच्छन्नपणानं मला करावं लागलं. त्यांचा कोटिक्रम लक्षात घेतला आणि तर्क पद्धतीनं त्यांना वादामध्ये जिंकलं. भर सभेमध्ये त्यांचा मी पराभव केला. पण आचार्य, हे सगळं करत असताना 2 मोठे अपराध माझ्याकडून घडले. एक गुरुद्रोह आणि ईश्वराविषयीची अनास्था, आणि याचंच प्रायश्चित्त मी घेत या ठिकाणी बसलो आहे. कुमारी भट्ट सांगत होते, आचार्य, ही सगळी मंडळी त्या राजाकडे गेली आणि राजाला सांगू लागली की राजा, या कुमारील भट्टानं जरी आमचा पराभव केला असला तरी तो पराभव जो झाला आहे तो बुद्धीच्या दौर्बल्यामुळे झाला आहे. पण याचा अर्थ आमचा सिद्धांत खोटा ठरत नाही. आमचाच सिद्धांत बरोबर आहे. वेद हे अप्रमाण आहेत. वेदात सांगितलेला धर्म खोटा आहे. आमचेच सिद्धांत बरोबर आहेत. काय आहे? ज्या राजाजवळ या निरीश्वरवादी मंडितांनी ही तक्रार केली, तो जो राजा, तो मूळचा वैदिक धर्मीय राजा, पण गौतमांचं विलक्षण वैराग्य, त्यांचा अपूर्व त्याग, सगळी प्रजा त्या धर्माची, आणि म्हणून राजा त्या धर्माची कड घेत होता. पण त्या निरीश्वरवादी पंडितांनी राजाला सांगितलं, राजा, सत्य असती सिद्धांत जरी त्या, सत्य असती सिद्धांत जरी त्या कुमारील भट्टांचे, सत्य असती सिद्धांत जरी त्या कुमारील भट्टांचे, तरी त्याने हे दिव्य करावे, तरी त्याने हे दिव्य करावे असामान्य धैर्याचे, असामान्य धैर्य. राजा, कुमारील भट्टांचे सिद्धांत जर खरे असतील तर कुमारील भट्टांनी दिव्य करावं. त्यांनी पर्वत शिखरावरून उडी मारावी, आणि उडी मारली असताना सुद्धा जर त्यातून तो जगला तर आम्ही त्याचे सिद्धांत सत्य मानू, अन्यथा नाही. राजानं या कल्पनेला परवानगी दिली आणि कुमारील भट्टांनी सुद्धा ते आव्हान स्वीकारलं. मरण स्पष्ट डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा धर्माच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी ते स्वीकारणं याच्यासारखा सर्वात मोठा स्वार्थ त्याग नाही. कुमारी भट्ट सिद्ध झाले. सर्व मंडळी एका प्रचंड कड्यावरती येऊन पोहोचली. कुमारील भट्टांनी अंतस्थ नारायणाचं स्मरण केलं आणि जरी असती जगी हेच व्याटीचे हो, जरी असती जगी वेद संरक्षाचे हो, जरी असती जगी वेद हे प्रमाण हो, जरी असती जगी वेद हे प्रमाण,
तरी रक्षण होईल घेत. जरी असती जगी वेद हे प्रमाण हो, जरी असती जगी वेद हे प्रमाण, तरी रक्षण होईल घेतहान, तरी रक्षण होईल घेतहान. कड्यावरती कुमारीला फट्ट गेले, कड्यावरती कुमारीला फट्ट गेले, तिथून खाली ते शरीर सोडी गेले, तिथून खाली ते शरीर सोडी गेले. यदि वेदाः प्रमाणं स्युः भूयान् काचिन्न मे क्षतिः. प्रचंड कड्यावरून उडी मारता मारता जगद्गुरु शंकराचार्यांना आपलं चरित्र सांगणारे कुमारील भट्ट म्हणाले, जर वेद प्रमाण असतील तर मला काहीही होणार नाही. असं म्हणून कुमारील भट्टांनी त्या कड्यावरून उडी मारली. त्या कड्याचं भीषण स्वरूप लक्षात घेता त्या सर्व लोकांची खात्री झाली की आता कुमारील भट्ट मरणार. ते पंडित तर मनातल्या मनात आपण विजयी झालो असे मांडे खाऊ लागले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की एवढ्या मोठ्या प्रचंड कड्यावरून उडी मारून सुद्धा आमचे कुमारील भट्ट पूर्णपणानं सुरक्षित राहिले. नाही म्हणायला पायाचा अंगठा जरासा मुरगळला. तो का मुरगळला ते मी आपल्याला थोड्या वेळानं सांगेन बरं का. कुमारील भट्ट सुरक्षित राहिलेले पाहून सात्विक लोकांना आनंद वाटला, पण हे पंडित मात्र घाबरले. कारण कुमारील भट्टांचा विजय होण्यामध्ये राजाच आपल्या हातून निघून जाईल ही भीती यांना होती. आपल्या धर्माला असणारं राजसत्तेचं पाठबळ गेलं तर आपल्या धर्मावर आणि आपल्या समाजावर केवढं मोठं संकट कोसळेल अशी भीती या लोकांना होती. आणि म्हणून ते सगळे पंडित त्या सुधन्वा राजाला म्हणाले, राजा अरे हे या कड्यावरून उडी मारणं हे विशेष काहीच नाही. एखाद्या मंत्रानं तंत्रानं ही गोष्ट सहज साध्य होते. आमचं म्हणणं असं आहे की या कुमारील भट्टानं, राजा आम्ही काय म्हणतो ते लक्षात घे, एका घागरीमध्ये मोठा विषारी साप कोंडायचा आणि कुणाच्याही नकळत ती विषारी साप ज्या घागरीमध्ये आहे अशी ती घागर सभेमध्ये पालथी घालून ठेवायची आणि तिथं त्या कुमारील भट्टांना बोलावून त्या घागरीमध्ये काय आहे ते ओळखायला सांगायचं आणि ती घागर त्याच्याच कडून उचलायला लावायची. जर त्याला ओळखता आलं नाही तर त्याचा सिद्धांत खोटा ठरला असं समजण्यात यावं आणि कुमारील भट्टाचा घात करावा. जर त्यानं ओळखलं तर आम्ही त्यांचा सिद्धांत मान्य करू आणि राजा तू आम्हाला शासन कर. असं म्हणून या निरीश्वरवादी पंडितांनी सर्पदंश घडवून त्या कुमारील भट्टाला ठार मारण्याचा बेत रचला. राजानं याही कल्पनेला मान्यता दिली. आणि ठरलेल्या संकेताप्रमाणे एक दिवस या निरीश्वरवादी पंडितांनी राजसभा भरवलेली आहे आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे काला कभिन्न सर्प घागरीमध्ये कोंडून ती घागर त्या सभेमध्ये आणून ठेवलेली आहे. घागर उपडी घालून त्या ठिकाणी ठेवलेली आहे
आणि कुमारी भट्टांना बोलवून त्याला आव्हान दिलेलं आहे. पालथा घडा काय यामध्ये, पालथा घडा, पालथा घडा काय यामध्ये, पालथा घडा काय यामध्ये, पालथा घडा. पालथा घडा काय यामध्ये, ठेविले असे विजवरावदे, ठेविले असे विजवरावदे. उचल कुंभ वेद महतिगा, उचल कुंभ वेद महतिगा. मरण चुकवुनी शंभरी जगा, मरण चुकवुनी शंभरी जगा. पालथा घडा, पालथा घडा, पालथा घडा. कुमारील भट्ट, या घागरीमध्ये काय आहे ते तुम्ही ओळखून दाखवावं आणि ती घागर तुम्ही उचलून दाखवावी. जर तुम्ही त्यामध्ये काय आहे ते ओळखू शकला नाहीत तर राजाकडून तुमचा घात केला जाईल आणि तुमचा सिद्धांत खोटा आहे हे समजण्यात येईल. आणि जर तुम्ही ओळखलात तर तुमचा सिद्धांत आम्ही मान्य करू आणि राजानं आम्हाला शासन करावं. कुमारी भट्टाने ते ऐकलं आणि क्षणभर ते शांत राहिले. पण थोड्या वेळानं देवतारी त्याला कोड मारी या श्रद्धेनं त्यांनी त्या राजाला उत्तर दिलं. राजा, या खड्यामध्ये, या खड्यामध्ये, या घागरीमध्ये भगवान श्री नारायण लक्ष्मीसह विराजमान झालेले आहेत. हे ऐकल्याबरोबर राजा घाबरला. कारण घागरीमध्ये सर्प विषारी कोंडून ठेवलेला होता आणि ते या कुमारील भट्टांना ओळखता न आल्यामुळं आपल्याला त्यांचा घात करावा लागणार. पण एवढ्यामध्ये कुमारील भट्टांनी ती घागर उचलली आणि उचलल्याबरोबर त्या सभेमधल्या सगळ्या लोकांना भगवान नारायण शेषावरती पहुडलेले आणि चरणापाशी लक्ष्मी सेवा करत आहे असं दर्शन दिसलं. आणि राजा ते पाहून दिपून गेला. तो आपल्या आसनावरून उठून म्हणाला, राजा, राजा, आपल्या आसनावरून उठून कुमारील भट्टांना म्हणाला, महाराज, धन्य झालो, धन्य झालो, ते भेटलो, धन्य झालो, धन्य झालो, ते भेटलो, धन्य झालो. धन्य झालो, धन्य झालो, ते भेटलो, धन्य झालो, धन्य झालो. काय सांगू विजयवरा, काय सांगू विजयवरा, धर्म रक्षक तू खरा, धर्म रक्षक तू खरा. धन्य झालो, धन्य झालो, ते भेटलो. मानिले मी तव मता, मानिले मी तव मता, मानिले मी तव मता, मानिले मी तव मता. वेद धर्मी सत्यता, वेद धर्मी सत्यता. धन्य झालो, धन्य झालो, ते भेटलो, धन्य झालो, धन्य झालो.
महाराज महाराज आज माझ्याकडून फार मोठा अपराध घडणार होता, पण आता मी वेद धर्म शिरोधार्य मानीन आणि वेदाचा पुरस्कार करीन असं म्हणून त्या स्वधन्व राजानं कुमारील भट्टांना साष्टांग नमस्कार घातला. सभेमध्ये ठरलेल्या संकेताप्रमाणे त्या निरीश्वरवादी पंडितांना राजानं शासन केलं. कुमारील भट्ट आचार्यांना सांगतायत, आचार्य मी 3 शिष्य निर्माण केले, एक मुरारी, दुसरा मंडन आणि तिसरा प्रभाकर. आचार्य तुम्ही माझ्याशी वाद घालण्याची इच्छा धारण करता आहात, पण आता माझी परिस्थिती पाहता आहात, मी या तुषाग्नीमध्ये बसलोय. अजाणतेपणानं का होईना, किंबहुना मला ते क्रमप्राप्त होतं धर्मरक्षणासाठी, म्हणून मला त्यांच्या धर्माचे गुरु करावे लागले. ईश्वर नाकारावा लागा, क्षणभरासाठी का होईना पण ईश्वर नाकारावा लागला. या अपराधासाठी मी ही तुषाग्नीमध्ये पडलो आहे, मला ते प्रायश्चित्त घ्यायचं आहे. तेव्हा माझ्याशी चर्चा करण्यापेक्षा माझा जो पट्ट शिष्य मंडन मिश्र, त्याच्याशी चर्चा करून जर तुम्ही त्याचा पराभव केला तर माझा पराभव झाल्यासारखा आहे. आचार्य म्हणाले ठीक आहे, आणि आचार्य निघाले म्हटल्याबरोबर कुमारील भट्ट म्हणाले, आचार्य जरा थांबा, मला एक शंका आहे. आत्तापर्यंत तुमच्यासारखा माणूस डोळ्यासमोर आलाच नाही, मी कोणाला विचारणार, मी तुम्हालाच विचारतो. आचार्य म्हणाले, विचारा. आचार्य मी वेदप्रामाण्य सिद्ध करण्यासाठी पर्वताच्या शिखरावरून उडी मारली, मला बाकी काही झालं नाही, पण पायाचा अंगठा जरासा मुरगळला, एवढं तरी का झालं? याचा अर्थ वेद अप्रमाण आहेत असा करायचा का? आचार्य म्हणाले नाही. मग असं कसं झालं? आचार्य म्हणाले, तुम्ही काय म्हणालात? यदि वेदाः प्रमाणं स्युर भूयान काचिन्नमेक्षति. जर वेद प्रमाण असतील तर मला काहीही हानी होणार नाही, याचंच प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागलं. म्हणजे काय? अहो तुम्ही जर असं म्हणाला असतात की वेद हेच प्रमाण आहेत आणि म्हणून मला काहीही होणार नाही, तर तुम्हाला काहीही झालं नसतं. पण वेदाचं प्रामाण्य तुम्ही तुम्हाला काही न होण्यावरती अवलंबून ठेवलं. म्हणजे वेदाच्या स्वतः प्रामाण्यावरती तुमचाच विश्वास नाही हे तिथून सिद्ध झालं. तुम्हाला काही झालं नाही तर ते वेद सिद्ध ठरतात असा त्याचा अर्थ तुम्हाला समजला. म्हणजे तुमच्याच विचारांच्या विरोधी विधान केलं तुम्ही. हे ऐकल्याबरोबर कुमारील भट्टांचे डोळे भरून आले. आचार्य मी मीमांसक खरा, परंतु अशी मीमांसा मला आजपर्यंत कधीच करता आली नाही. कुमारील भट्टांनी आचार्यांना वंदन केलं आणि मग आचार्य कुठं निघाले? स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरंगिरंती. ज्यांच्या दारावरचे पोपट मैना संवाद करतायत स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम, अशी ज्याची योग्यता त्या मंडन मिश्रांच्या घरी माहिष्मतीमध्ये नगरीमध्ये येण्यासाठी आचार्य निघालेले आहेत. आज निघालेत, उद्या पोचतील. कुमारील भट्ट विजयी झाले. जगद्गुरु शंकराचार्यांनी कुमारील भट्टांना आव्हान दिलं. ते आव्हान त्यांनी आपल्या शिष्याकडे सोपवलं. आता हे सगळं ऐकत असताना, सांगत असताना एक लक्षात ठेवायला हवंय, ही सगळी माणसं एवढी मोठी आहेत की त्या माणसांच्या पर्यंत आपली दृष्टी सुद्धा जाणार नाही. पण
हे मोठेपण त्यांना का मिळालं, कशामुळं मिळालं? कुठंतरी केव्हा तरी ते लहान असतील ना, पण मोठेपण त्याच्यात आहे. साधना केली, सदाचारानं राहिले, प्रामाणिकपणानं राहिले, ईश्वरावरती निष्ठा ठेवली. काळ बदलला म्हणून त्यांनी आपली तत्व बदलली नाहीत आणि म्हणून परमेश्वरानं त्यांच्यावरती दया केली. परमेश्वरानं आपलं अस्तित्व दाखवून दिलं. परमेश्वर दया करतो, कुणावरती करतो? ज्यांच्या अंतःकरणातला भेदभाव नष्ट झालेला आहे. पुन्हा आपल्याला सांगतो की अद्वैत हे भावनेत असावं लागतं, क्रियेमध्ये अद्वैत संभवत नाही. अशी ज्यांची व्यवहारामध्ये असं ज्यांचं वर्तन आहे त्यांच्यावरती परमेश्वर दया करतो. मूळ पद्यामध्ये कवी आपल्याला सांगतो, देव करील दया दयावर, देव करील दया, देव करील दया, दयावर देव करील दया, करील दया, करील दया. आजची कीर्तन सेवा जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरणी अर्पण करूया आणि एकच मागणं परमेश्वराजवळ मागूया. हे चिदान दे गा देवा तुझा विसरण गा, गुण गाईन आवडी हे की माझी सर्व, नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे घाट, तुका म्हणे गर्भवासी सुखे, लवथवते विकराळा भांडे माळा, विषय कंठ काळा तिने त्रिजाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, देखुनिया जळ निर्मळ वाहे दुर्लिया. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओ आळू तुझ कर्पूर गौरा, कर्पूर गौरा घोळा नैनी विचाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळणाचे कंठ मिळा, ऐसा शंकर शोभे उमाले झाला. जय देव जय श्री शंकरा, आरती ओ आळू तुझ कर्पूर गौरा. देवी दैती सागरी मंथन पैकेले, त्या माझी अवचित हर हसे उगिले, ते त्वा असुरपणे प्रार्थना केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओ आळू तुझ कर्पूर गौरा. व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटी से बीज वाचे उच्चारी, रघुकुल टिळक रामदासा अंसारी. जय देव जय श्री शंकरा, आरती ओ आळू तुझ कर्पूर गौरा. घाली न लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानी पाहि न प्रेमे आनंदीन आनंद पूजिन भावे कुवाळीन मने मम. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं तं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. नमामि तव चरणं शंकर, नमामि तव चरणं, 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 शंकर नमामि तव चरणं, शंकर नमामि